बीदर जिला के औरद तालुके में आज गुरुवार 30 मई 2024 कूड़े कल्याण मंडप औरद टाउन में वन पर्यावरण और जीव विज्ञान मंत्री ईश्वर खंडे और भीमराव पाटिल वर्तमान विधान परिषद के कांग्रेस पार्टी के एमएलसी उम्मीदवार डॉक्टर चंद्रशेखर पाटिल के लिए प्रचार किया गया और इस संबंध में सभा को संबोधित किया। इस अवसर पर तालुके के सभी कांग्रेस नेता उपस्थित थे। इस अवसर पर मंत्री ईश्वर खंडे ने संबोधित करके डॉक्टर चंद्रशेखर पाटिल को वोट देने की अपील की। साथ ही इस अवसर पर डॉक्टर भीमसेनराव शिंदे ने और तालुके के सभी डिग्री होल्डर मतदाताओं से अपील की कि वह अपना अमूल्य वोट डॉक्टर चंद्रशेखर पाटिल को दे। इस अवसर पर तालुका के सभी कांग्रेस पार्टी कार्यकर्ताओं में राजकुमार हलवर्गे, आनंद चौहान, सुधाकर कोल्लूर, डॉक्टर फयाज कुमार देशमुख, शिवराज देशमुख और दूसरे लोग उपस्थित थे। इस अवसर पर मंत्री ईश्वर खंडे और भीमराव पाटिल ने मीडिया से बात की और आज से केपी न्यूज के संवाददाता अलीम पाशा की रिपोर्ट। ಇವತ್ತು ಔರಾದ್ಗೆ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ತಿನ ಈಶಾನ್ಯ ಪದವೀಧರರ ಚುನಾವಣೆ ನಿಮಿತ್ತ ನಾವೆಲ್ಲ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪರ ಅಲೆ ಇದೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಉತ್ತಮವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಒಳ್ಳೆಯ ಆಡಳಿತ ನೀಡ್ತಾ ಇದೆ. ನಾವೆಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ಮತ ಹಾಕ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಣೆಯಿಂದ ಪದವೀಧರರು ಬಂದು ನಮಗೆ ಇವತ್ತು ಮಾತು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತದಿಂದ ಗೆಲ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನನಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ಭರವಸೆ ಇದೆ. ಸರ್ ನಮಸ್ಕಾರ. ನಾವು ಬಂದಿರೋದು ಗ್ರಾಜ್ಯುಯೇಟ್ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿ ವೋಟ್ ಕಡೆಯಿಂದ ನಾನು ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲಾ ಎಮ್ಎಲ್ಸಿ ಆಗಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಮಂತ್ರಿ ಆದಂಥ ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆ ಅವರು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿನ ಶಿಂದೆ ಸಾಹೇಬರಾಗಿರ್ಬೋದು, ಇಡೀ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯೂತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಿರ್ಬೋದು, ಬ್ಲಾಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ಲರೂ ಕರೆದು ಇಲ್ಲಿ ಅವರಾದು ಗಮನಗತ ಯಾರು ನೋಟಿಸಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಕಡೆಯಿಂದ ಮನವಿ ಮಾಡಿ ನಾವು ದಯಮಾಡಿ ಬರೋಂಥ 3ನೇ ತಾರೀಕು ಶಿವಣ್ಣ ಎರಡು ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರಿಗೆ ಮತ ಹಾಕ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಮನವಿ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ದೆವು. ಎಲ್ಲರೂ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ 8 ಸಲ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸ್ಕೂಲಿಗಾಗಿ ನಮ್ಮ ಎಜುಕೇಷನ್ಗಾಗಿ ಎಲ್ಲಕ್ಕ ನಮಗೆಲ್ಲ ಇದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಬಜೆಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಇದನ್ನು ಈ ಸಲ ನಾವು ಔರಾದಾಗಿರ್ಬೋದು, ಕಮಲ್ನಗರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಫಸ್ಟ್ ಪ್ಲೇಸ್ನಲ್ಲಿ ಓಟ್ ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ 2700 ಓಟಿವೆ. ಆ 2700ದಾಗ ಮಿನಿಮಮ್ 2000 ಓಟ್ರ ಕಮಲ್ನಗರ್ ಔರಾದವ್ರು ಕೊಡ್ತಾರಂತ ನಂಗೆ ಪ್ರಾಮಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಪ್ರಾಮಿಸ್ನಿಂದ ನಂಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಗೆದ್ದೋದು ಇದು पक्का ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಹೇಳ್ಬೋದು. पिछले समय एमपी में भी माहौल अलग था सर, और आप क्या है बोलते हैं एमएलसी का माहौल? नहीं आपका माहौल क्या है पब्लिक का? कराते सागर खंड्रे का भी बहुत अच्छा, इडी गुलबर्गा आलंद हो, चिंचोली हो, अपना औराद हो, भालकी हो, बसुकल्याण हो, बीदर साउथ हो, मिनिमम 70 से 80 हज़ार वोट से सागर खंड्रे का जीत पक्का है. जी जी, आपका माहौल क्या है सर एमएलसी का? एमएलसी का डॉक्टर चंद्रशेखर पाटिल का भी अच्छा है. ये पूरा बल्लारी से लेकर बीदर तक का ये है. हर जगह बल्लारी हो, हरपनहಳ್ಳಿ हो, गुलबर्गा हो, यादगीर हो, रायचूर हो, बीदर हो, सभी तरफ सभी ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी के सभी जन कांग्रेस को वोट देंगे. कांग्रेस को वोट देने से सरकार का साथ रहे तो हमको सभी को डेवलपमेंट होता वर्कर की कई इच्छा है. उसके लिए सभी तरफ कांग्रेस का डॉक्टर चंद्रशेखर पाटिल का अच्छा है.